हो ऐका ना. हो ठेवा ना तो मोबाईल. काय मोबाईल 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 करता काय माहिती. उठा 2 मिनिट. का बरं? का बरं म्हणजे? अहो उठा तर तुम्ही. झोपलं पण काय झोपले? आराम करतो मी. ऐका ना, हा आज माझा मूड झालाय. हा? मूड झालाय माझा आज. काय चला. म्हणते? अहो मूड झालाय माझा मूड. कोणाला मूल झालाय? तर मला वाटतंय आजूबाजूच्या लोकांना ओरडून सांगते ना मूड झालाय म्हणून म्हणून आहे ना. अहो माझी इच्छा होती चला ना करूया ना आज. मासे खायचे तुला? काय म्हणली मग? कसलं पदरात टाकून ठेवलंय काय माहिती या घरच्या लोकांनी पण. एकतर मला खुश ठेवत नाही स्वतःही खुश राहत नाही. जे बोललं ते नीट ऐकाच सोडून काही पण उलटे पालटे शब्द. मी म्हटलं मला मूड झालाय चला ना करूया. पळ. काय यायला काही बी कवाय बी. आता तो टाइम आहे का आता देव करायचा टाइम? काही बच हे कसल्या बी गोष्टी घालणार ना मधी नका आणू आपल्या. काय? हे टाइम आहे का आणि ते टाइम आहे का. टाइम थोडी लागतो त्याला. आता झालाय मूड तर मग चला ना. नको नको. काय नको नको. तिथं मजा नाही. ह्याच गोष्टीमुळं ना आपल्याला मूल बाळ नाहीये. माहितीये ना किती वर्ष झाले आपल्या लग्नाला. 10-12 वर्ष झाले तर लाज वाटू द्या थोडस जीवाला तुमच्या. हा तुमच्यापेक्षा ना छोट्या छोट्या वयाच्या लोकांना तरी 4-4 लेकरं झालेले आहेत. हा होईल ना मग. काय होईल ना मग. किती दिवस वाट बघू मी. हा वाट नसती बघायची. मग प्रयत्न करू आपण. प्रयत्न करू आपण. चालला ना मग आता प्रयत्न करू ना आपण. आता नको पळ. मग कधी. तिकडे सरक. काय काय तिकडे सरक. काय तिकडे सरक. मग आता या टायमाला करायचं. हे तुमच्या ना ह्या अंतरामुळेच ना आपल्याला मूळ बाल होत नाहीये माहितीये का. आणि जवळ जवळ असल्यावर होईल का? मग झालं का पाय बरं? अहो लगेच थोडी होऊ शकतं. मग जवळ आलं म्हणजे कसं आपल्यामध्ये मग त्या गोष्टी होतील. अगं तू गप ना. मला मूड येत नाही. तू अहो मी तुमची बायको आहे का बाहेरची कोणी ठेवलेली आहे हो असं एवढं धक्के बुक्के मारता मला तुम्ही. हा एवढी खेटून बसती का मला? नाही नवऱ्याला खेटून नाही बसतो का बाहेरच्या लोकांना बोलून घेऊन खेटून बसतो. हा एवढं खेटून बसती का मला. मूड नाही जेव्हा बघावं तेव्हा मूड नाही म्हणता मला. हा मला लोटलं ना मग मी बरं आहे कधी. अहो ऐका ना मी काय म्हणते. मी तरी डॉक्टरांकडे जाऊन चेक करून आली. पण मग मी काय म्हणते चला ना आपण जाऊन 2 जण तुमचं पण चेक करून येऊया. तो डॉक्टर काय सांगणार आहे? मला नाही चेक करायचं पण. अहो इकडे ते तुम्ही काय सांगणार आहे म्हणजे. त्याला काय माहित. मी काय म्हणते आता नेहमीच्या वेळेला तुम्ही असंच करता मला करू देत नाही तुमचा मूड राहत नाही. तर मग एकदा चेक केलं तर काय प्रॉब्लेम आहे. हा एकदा चेक करूया ना आपण. मी तर केले बघा चेक. माझ्यात तर काहीच प्रॉब्लेम नाहीये. ओके मध्ये आहे माझं सगळं. पण मग एकदा तुमचं चेक केलं असतं तर आपल्याला दोघांना कळलं असतं ना काही विषय आहे का. अरे पण तो कसं काय चेक करेल? त्याच्याकडे काय काय आहे त्याच्याकडे? काय त्याच्याकडे डॉक्टर काही असं काय फुकट बसलेला आहे काय नुसता खुर्चीवर पाय हलवत. काय सुया टोची त्याचा गोळ्या लिहून तुम्हाला देतात. काय करायचं तू काही का करणार. तर डॉक्टर सांगेल ना नेमकं तुमच्यात प्रॉब्लेम आहे का माझ्यात प्रॉब्लेम आहे. माझ्यात प्रॉब्लेम म्हणजे अगं माझ्यात काय प्रॉब्लेम आहे? मी खट्टा माणूस काम करतो खातो हिंडतो फिरतो. हा मग एवढं माहिती आहे ना तुम्हाला तर मग तो डॉक्टर सांगेल ना. मला तर माहिती आहे माझ्यात काही प्रॉब्लेम नाहीये पण मला तुमचंच काहीतरी वेगळं वाटतंय. मला तुमच्यात त्याला माहिती आहे का मी किती भाकरी खात होती? भाकरीचं त्या अरे बापरे म्हणजे तुम्ही ना निव्वळ मेंटल केस माणूस आहे. तुमचं ना मेंटल हॉस्पिटलमध्ये जाऊन ना भरती पण करून चेक करावं लागणार आहे सगळं. हे भेजा आहे की नाही तुम्हाला. आहे मग आहे ना. मग बोलतो ते. हो सगळं आहे. प्रॉब्लेम आहे तुमच्यात काहीतरी. प्रॉब्लेम आहे तुमच्यात. हे बघ आहे प्रॉब्लेम. मी काही येत नाही दवाखान्यात. हो का. मग ह्याच्यावरून नक्की मी समजून घेते की तुमच्यात प्रॉब्लेम आहे. हाय तुमच्यात problem. माझ्यात कसला प्रॉब्लेम आहे? माणूस आहे प्रॉब्लेम आहे तेव्हाच माझ्या जवळ येत नाही तुम्ही. मग आता लांब आहे का मी? जवळ नाही मग कुठे मी? अरे बापरे काय गळ्यात बांधून दिलं काय माहिती. जा निघा माझ्यासमोर 1 सेकंद पण थांबू नका. काय बला आणून ठेवली काय माहिती गळ्यात बांधून असली. माझ्या 10-12 वर्ष झाले एक लेकरू होईना झाले. मला चांगलं माहिती आहे ह्याच माणसामध्ये ना काहीतरी प्रॉब्लेम आहे तेव्हाच मला लेकरू होत नाहीये. मला माहिती आहे माझ्यात पण प्रॉब्लेम नाहीये कारण माझ्या बॉयफ्रेंडकडून एकदा ना मला दिवस गेले होते. त्याच्यामुळे मला चांगलंच माहिती आहे की माझ्यात काहीच प्रॉब्लेम नाही आहे. अहो भाऊजी मी तुम्हाला काय सांगू. माझ्या माहेरचे सगळे पाहुणे रावळे माझ्या मैत्रिणी सुद्धा सगळे मला विचारतात अगं तू मूल बाळ कधी होणार आहे तुला असं विचारतात मला सगळे.
अहो मग तुम्हीच विचार करा. तुमच्या लग्नाला बरं 10-12 वर्ष झाली ना. हा मग मी तुम्हाला तेच म्हणणार होते, माझ्या लग्नाला 10-12 वर्ष झाले, अजून एक सुद्धा मूलबाळ नाहीये. तुमच्या नंतर ते शंकराचं लग्न झाले. अहो भाऊजी तुम्हाला काय सांगू, माझ्या पूर्ण फॅमिलीमध्ये ना पाहुणे रावळे मला म्हणतात किती दिवस अशी वांजुटी राहणार आहेस म्हणून, माहितीये का. मला लय वाईट वाटते त्या गोष्टीचं. बरोबर आहे वहिनी, कोणाला वाटत. तेच ना, मग आता मला टेन्शन आलंय हो, कधी मूलबाळ होईल मला म्हणून. मला पण लागतंय की नाही मूलबाळ, सांगा बरं तुम्ही. वहिनी थोडा दम धरायचा, काय दम धरू, किती दिवस दम धरू भाऊजी, सांगा दवाखान्यात बरं जा, तुम्ही. चेक करून या तुम्ही दोघे. अहो भाऊजी काय चेक करून यायचंय, मला तर चांगलं समजतंय. आणि असं वाटाय बी लागले की माझ्या नवऱ्यामध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे. तसं काय वाटत नाही. बरं आता काय काय कशाचं वाटत नाही, आता मी अनुभव घेतला ना बरं, आता त्यांच्यासोबत. तो लहानपणी माझा मित्र आहे, असा विषय काय मला कधी बोललाच नाही तो. बोलायचं कसं, बोलणार कसं तुम्हाला ते सांगा ना तुम्ही, लपून ठेवणारच ना. बरोबर. बरं भाऊजी मी काय म्हणते ऐका ना, आता तुम्हाला तर चांगलं माहिती आहे माझे प्रॉब्लेम्स काय आहेत काय नाही. मी नाही राहू शकत हो असं लोकांचे बोलणे खात वगैरे. आता सांगते तुम्हाला, शेजारी पाजारी सुद्धा मला वांजुटे म्हणायला लागले. मग तुम्ही सांगा मला हे खपल का असलं? नाही सहन होतो असलं मला. तो म्हण मी जाणून घेतो, हम्म. ती खाल्ली आळीची ठेकी नाही का, तिला पोर नाही झालं ना, सकाळी लोक तिचं तोंड पाहते नाही. नाही झालं का पोर? नाही जरा शेवट. हो का. बरं भाऊजी ऐका ना, मी काय म्हणते, तसंच मग त्या बाईसारखं मला कुणी नाव नाही ठेवावं, मला कुणी माझ्याकडे कुणी बघितलं नाही पाहिजे, असं नाही झालं पाहिजे. म्हणून मी काय म्हणते, आता ते पण बाहेर गेलेले आहेत, ते काय आता जास्त वेळ येणार नाही, माझ्यावरनं रागवून गेलेल्या, भांडण झालं आमच्या दोघांचं. बरं, आत्ता थोड्या वेळपूर्वी काय सांगू तुम्हाला, आमच्या दोघांचं लय भांडण झालं आणि माझा मूड झालता. त्यांना म्हटलं या ना जवळ, करूया आपण असं. आता नवराच आहे ना शेवटी तो माझा, मग मी त्यालाच म्हणणार नाही सगळं. मग अहो तू जवळच येत नाही ना माझ्या, मूडच नाही माझा म्हणून म्हणू का लांब पळते डायरेक्ट माझ्यापासून. मग मी काय करू सांगा बरं तुम्ही. मग जळते तुम्हाला जळते. हा लय जळते हो मी. भाऊजी ऐका ना, मी काय म्हणते, ही हाऊस तुम्ही करता का माझी पूर्ण? नाही वहिनी, सगळं बोल. माझा जीवाचा जीवलग मित्र आहे. ते ना केसांना गळा कापल्यासारखं वाटण, कसं माहिती का, मैत्रांना मैत्राचा गळा कापल्यासारखं वाटण. अहो भाऊजी ऐका ना तुम्ही, मी काय म्हणते, काहीच नाही होणार तसं. आता तुम्हीच विचार करा, 10-12 वर्षापासून मला लेकरू नाहीये. तुमच्या मित्राचं चांगलं होईल, माझं चांगलं होईल, तुमच्यामुळं माझं गोद भरते की नाही, मग काय प्रॉब्लेम होतोय? आई पर वहिनी मला वगैरे नाही वाटत ज्या मैत्राच्या घरी असं करणं म्हणजे. अहो ऐका ना. गावात कोण नाही बोल, गावात कोणी पाहून घेणार मी. हो नाही भाऊजी, मला पूर्ण तुमच्यावर भरोसा आहे, त्याच्यामुळे ना मी गावात कोणाला नाही बोलू शकत हो. फक्त आपलं दोघात ठेवा ही गोष्ट, मी माझ्या नवऱ्यापर्यंत बी जाऊ देणार नाही. त्याला जर माहीत झालं ना तर आमचा कांदा मैत्रीपणा तुटेल माहिती. नाही हे बघ, तुम्ही पण नका सांगू, मी पण नाही सांगत, आपल्या दोघांमध्येच ठेवूया हे सगळं. मला तर योग्य नाही वाटत वहिनी असं. परत ऐका ना भाऊजी, आग्रह भाऊजी ऐका ना, मी काय म्हणते, एवढा विचार नका करू ना, माझ्यासाठी करा ना एवढी वेळेस. आणि तुमचा मित्र पण जिगरी मित्र आहे ना तो, त्याच्यासाठी नाही करू शकत का तुम्ही एवढं? त्याच काय, त्याला जर समजा त्याला काही लागलं, काही दवाखान्यात गेला, तुला काय लागलं, मी माझं रक्त काढून देईन वजूदारा करता. मग भाऊजी पण मी गदारीपणा करीत नाही असं. अहो भाऊजी ह्याच्यात गद्दारीपणा काय आहे सांगा बरं तुम्ही? काहीच नाहीये, उलट तुम्ही ना खुशिया देताय आम्हाला. आता ह्या घरामध्ये खुशी आहे का? कसलीच खुशी नाही आहे का? नाही ना. मग तुमच्यामुळं खुशी येतील ना आमच्या घरामध्ये. फक्त एकदा भाऊजी प्लीज ना, तयार व्हा ना. उलट मी तुम्हाला हे बघा, काही बाकी कोणत्या गोष्टींची गरज पण असेल ना, पैसा अडका काही, मी त्याची मदत करेन तुम्हाला. वहिनी तुला खरं सांगू का, आता खऱ्या इशू होतो. रात्री ना मी 3 राऊंड मारली. काय 3 राऊंड मारले? 3 राऊंड. हो का? 6-4 हाणली. त्यामुळे ना कंबर जाम झाले फार. भाऊजी प्लीज, फक्त मूलबाळ होईपर्यंत संबंध ठेवा, मग बाकी त्याच्यानंतर तुमचा विषय राहिला. मग तो एकदा का मला मूलबाळ झालं, मग झालं मग सगळंच. हा वहिनी आता उगे तुझी मजबुरी बघा म्हणून मी करू राहिले, नाही तर मला नाही वाटत असं योग्य. बरं मी काय हा अन्न भरू काहीतरी घ्यायला, असं उघड माझं नको. म्हणजे भाऊजी तुम्ही तयार आहे? हो तुला करता, नाही तर आजपर्यंत कोणाला तयार होईल मी. बरं भाऊजी. आणि बाय ये या कारण त्या कारण कोणाला माहिती, माझ्या मित्राला जर माहिती झालं तर वहिनी मी औषध पिऊन मरून जाईन बघ. काय भाऊजी तुम्ही पण, आता मला बी माझ्या जीवाची हे नाहीये का परवा? सांगा बरं तुम्ही. हा मी कसं काय सांगणार आहे कोणाला? तुम्ही काळजीच नका करू, माझ्या नवऱ्याला नाही सांगत मी, बाहेरच्या लोकांना कोणालाच सांगणार नाही. फक्त ही गोष्ट आपल्या दोघात राहू द्या. जोपर्यंत मूलबाळ होत नाही ना तोपर्यंत फक्त. ठीक आहे, मी आणते चादर आणते. लाईट होती का बंद करते?
राहू दे की दोघंच आहे आता घरात, नवरा काय येत नाही माझा एवढा लवकर. भाऊजी बरं झालं तुम्ही तयार झाले. मला तर वाटत होतं आता माझ्या जीवनाचं काय होईल असं वाटत होतं. भाऊजी करू चालू? हा करा ना. अहो हा भाऊजी थोडा हळू करा ना. वहिनी आता पोर काढायचे ना. हा पण भाऊजी थोडा हळू घ्या हो. कारण आता हळू कसं चालू पोरे हळूहळूच येईन ना. हो पण मग थोडं हळू करा ना. कारण आता मूलबाळ होण्यासाठी मला तर एवढी मेहनत घ्यावी लागणार आहे. पण एवढी पण नको ना, थोडं हळू करा ना. भाऊजी खरंच तुम्ही ना म्हणजे मूल बाळासाठी किती काय करावं लागते ना. केलं की वहिनी तुझ्या काचा कष्ट माझा काय करायचं. तेच ना. बरं भाऊजी आता काय करा तुम्ही, या मग तुम्ही लवकर. मला काम काम ना उडू दे. काय म्हटले? कायम कायम दिसाड 2 दिवसाड. हा भाऊजी आता हे बघा, जोपर्यंत मी मूल बाळ म्हणजे मला हो झालंय समजा, आता मी काय म्हणतात त्याला, ते पोटूशी राहिली हे माहित होत नाही तोपर्यंत आपल्याला तर करावंच लागेल ना. 8 दिवसा 15 दिवसा महिन्याना म्हणजे काम कमी नाही सर्व. हा ठीक आहे चालते, पण तुम्ही आता लवकर चालते नाहीतर ना हे जर आले ना परत त्यांना डोकं लावत बसावं लागेल मला, हे कशाला आलता असं तसं. ते म्हणलं काय म्हणा शिरपत्र आलं तुम्हाला पाहत होते तिकडं पंग द्यायचे ना म्हणा. हो हो ते मी सांगते मी त्यांना, तुम्ही या. काय राहिलं? काय नाही कामाला नको तो. बरं झालं शिरपतराव आले घरी. आता मला चांगलंच माहिती आहे माझं ना पूर्ण काम ह्यांच्याकडूनच होईल. चला. अहो आज ना मी खूप खुश आहे. मी खूप खुश आहे म्हटलं आज. कोणी तुझं नाव कशी ठेवलं? अहो हा? थोडं ते मोबाईल बाजूला ठेवा आणि माझ्याकडे पण लक्ष द्या ना. अरे हा. अहो म्हटलं मी आज खूप खुश आहे. कमून? कारण मी पळ काही चावलं ते आपलं. अहो खरंच. खोटं वाटतंय का तुम्हाला? हा काय हा म्हणताय? अहो मी ती आता चेक केलं आणि मला कोरडं उलट सुद्धा झाला माहितीये का. आता मला असं कस तरी व्हायलंय, मळमळल्यासारखं होते, गरगरते आणि माझं डोकं थोडंसं जाम झालंय. आता कुठेतरी थोडं बरं वाटतंय. आता उलट्या करून आले मी कोरड्या. आणि ते कस काय होईल? कस काय होईल कस म्हणजे? काय झालं तुझं? कस काय म्हणजे झालं. अगं पण कुठून? कुठून म्हणजे? हा कुठून म्हणजे कसं होतंय? प्रेग्नंट कसे राहतात? तू ये ना हा काय? आता गर्भधर राहिली ना, हा पण ती कोणापासून? तुमच्यापासूनच. अजून कोणापासून? काय ते? तुमच्यापासून. शक्यच नाही, कस काय शक्य नाही? होऊ शकत नाही. कस काय नाही होऊ शकत? अगं कसं होईल? तुमची बायको प्रेग्नेंट आहे, गरोदर आहे म्हणलं तुमच्यापासूनच होणार ना. अगं मला डॉक्टरनं सांगितले तू काय? बापू नाही होऊ शकत. हा आता कसं खरं खरं बोलले. हा डॉक्टरनं सांगितले. मी लास्ट टाइम मी म्हणत होते तुम्हाला चला डॉक्टरकडे जाऊन चेक करूया, म्हणूनच तुम्ही मुद्दाम येत नव्हते आहे की नाही. खरं खरं माहिती होईल ना म्हणून. मला पहिलंच माहित होतं तुमच्यातच खोट आहे आणि तुमच्यातच हा प्रॉब्लेम आहे म्हणून. तू काय म्हणती? हा प्रॉब्लेम मला माहित होता. हा तू काय म्हणली? हा काय म्हणले मी? तुम्ही हे करू शकत नाही आणि तुम्हाला माहित होतं का डॉक्टर आपल्याला नकार देईल, हा हे तू म्हणत होती ना. हा हा आणि म्हणजे आणलं कुठून? आणलं कुठून? अच्छा म्हणजे तुम्हाला असं म्हणायचंय की तुला तर माहित होतं हा की तुझ्या म्हणजे तुमच्यामुळे मला मूल नाही होऊ शकत, हा. आणि हे तुम्हाला पण चांगलं माहित होतं ना. हो 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 होतं की नाही? होतं. मग तुम्ही जर मला पहिलंच खरं खरं सांगितले असते हं. तर कशाला ही झकमारी झाली असती सांगा ना. आता याच्या जखमारीचं काय संबंध? काय संबंध म्हणजे? अहो तुमच्यामुळं तुमच्या बायकोला मूलबाळ होत नाहीये म्हणून तिने झक मारली ना दुसरीकडं. अरे आणि असं नव्हतं राहत आहे तुला. म्हणजे बिना मूल बाळाचं राहू का मी? अहो तुम्हाला काय सांगू, माझ्या
पाहुण्या रावळामध्ये सगळेजण मला नाव ठेवताय, हा तुला मूल बाळ होत नाहीये, तू का करत नाहीयेस म्हणून. आपण यात्रेला निघून गेलो असं नाव ठेवलं हो असं. बस बस, आता तेवढंच बाकी राहिलं, यात्रेला निघून जायचं. हा काही वाटतं का तुम्हाला? ती काय पिढा वाढवून घेतली उलट. कशाला म्हणजे? अहो मला लागतंय ते, तुम्हाला नसेल लागत ना तर राहू द्या, मग मला लागतंय पण ते. आणलंय कुठून मला पहिले सांग. आणलंय कुठून म्हणजे? कोणाचं मला सांग. ऐकायची हिंमत आहे तुमच्याकडे? काय? सांगू? हा मग नुसती ऐकायचीच नाही, ऐकून त्याचा निर्णय लावायची सुद्धा हिंमत आहे. हो का? हा ठीक आहे चालतंय. खरं काय ते सांगते मी तुम्हाला, लावा निर्णय काय लावायचं. बर. हा तुमच्या मित्राचे श्रीपतरावांचं. खोटं सांगते. अहो खरं बोलते मी, खोटं कशाला बोलणार आहे? अगं श्रीपतराव का येऊ शकत नाही. कसं काय नाही होऊ शकत? माझा मित्र आहे जुना आणि सुरुवातीचा. तुमचा जुना मित्र आहे म्हणूनच त्यांनी माझी मदत केली. आणि तुम्हाला माहितीये का, ऐका ना, तुम्ही राहू नका माझ्यावर, मी काय बोलते ऐका नीट. मी का केलं हे सगळं माहितीये का? माझ्या पाहुण्या रावळामध्ये मला तर नाव ठेवलं त्यांनी, हा. पण तुम्हाला सुद्धा नाव ठेवता येते. मी कसं खपवून घेणार आहे? हा तुम्हाला डायरेक्ट सगळेजण काय म्हणतात माहितीये? तुझा नवरा नामर्द आहे, तो काहीच नाही करू शकत, त्याच्याकडून काहीच होणार नाही असं म्हणता येते डायरेक्ट. मग मी ऐकून घेऊ का त्यांचं असलं? हा तुम्हाला पण जमते का हे असलं ऐकून घ्यायला? नाही जमत ना? मग तुम्ही सांगा, मी चुकीचं केलं का हे सगळं? आपल्याला मूलबाळ पण भेटते, सगळीकडून नावं ठेवायचे ते पण बंद होतील. मग मी चुकीचं केलं का सांगा बरं तुम्ही? बरं जाऊ दे, आता तू जे केलं ना हम्म. तर आपल्या वंशाला दिवा पण होईल. हा तुझं काय काय म्हणते तुला, लेकरू पण मिळेल समजा मला. आपल्याला दिवा बी लागल हा आणि वांजुटी कोणी म्हणणार नाही. म्हणणार नाही तेच मला तर. बी कोणी हा नपुसक आहे असं कोणी म्हणणार नाही. हा. आता ते कसं आहे असो कोणाचं आहे असो, आपल्याला तो विषय घ्यायचा नाही, पण मी त्याचा स्वीकार करायला तयार आहे. हो का? हा हं? ठीक आहे जाऊ दे, चालतंय. तू पण चांगलं केलं. हो हो हं? चालेल, काही हरकत नाही. आता ही गोष्ट ना फक्त आपल्या दोघात राहू द्या. दोघंच राहून द्यायची. बस बस ठीक आहे चालतंय. आपल्या वंशाला दिवा भेटेल. खुश आहे ना पण तुम्ही? आता खुश झालो. ठीक आहे पहिला चालेल. राग आलता हो पण का? आता खुश झालो. हं? हं. चल. चल. हो काय करू, पैशाची तर खूप गरज आहे मला. एकच जण माझी मदत करू शकते. मी काय करते, शिरपतला कॉल करते. हॅलो. हा बोल पिल्लू. अरे जानू ऐक ना, मला ना थोडी पैशाची खूप जास्त अडचण आली आहे, तर प्लीज तू मला 30,000ची हेल्प कर ना बाबू. 30? हां. अगं एवढे पैसे तुला द्यायचे पैसे, पण आता थोडे मग थोडे दिले चालते का? नाही, मला एकदाच पैसे लागताय आणि एकत्रच लागताय मला 30,000 रुपये. मला ते थोड्या नाही जमणार, सांगते मी तुला पहिलंच. बरं ठीक आहे, ऐक ना, हां मी पैसे कुशील करतोय, हां. जमले तर मग घेऊन येईन आज. हे बघ, जमलं तर हे ते मला कारण नको सांगू, मी तुला पहिलं सांगते. तुझं ना मला चांगलं माहिती आहे. 2 महिन्यापासून नुसतं येणं जाणं करतो, मज्जा मारून जातो. हा आणि तुला पैसे मागितलं गेलं की काय मला कारण सांगत असतो नेहमी तू. मला काही नाही ऐकून घ्यायचंय तुझं, बरं का, सांगते मी तुला. ऐकते खरी मी काय म्हणतो, हम्म. ऐक ना, काय? पैसे म्हणते ना, हम्म. पैसे तुला मिळाले म्हणजे वाच ना, पैसे तुला मिळाले म्हणजे वाच का? मग मी म्हणलं तेव्हाच घेऊन येशील ना? दे पप्पी ते मला दे ना पप्पी दे. पण मला सांग ना तू पहिलं की नक्की घेऊन येशील ना? मला नक्की 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 तुला पैसे देतोच. तुला पैसे नाही द्यायचे कोणाला? हां मग ठीक आहे. दे एक चुम्मा दे. लको झालं मी लको झालं. ओके ठीक आहे चालेल, ठेवू का मग मी? हा ठेव. बाय. बाय बाय. चला, पैशाचं तर काम झालंय, बघू पुढच्या काम मी करून घेईन मग नंतर. बसलं का तात्या? बसलो. मी काय म्हणतो तात्या, काय म्हणतो? आजपर्यंत मी तुझ्या पैसे काय हट्ट धरला का? अरे लोक लग्नाचा हट्ट धरते, कोणी काच हट्ट धरते, कोणी काच, मी धरला का तुझा हट्ट आजपर्यंत? बरं तुला काय म्हणायचे मला सांग. मला हा म्हणणे तर नाही म्हण. तू जर माझा हट्ट जर नाकारला हा. तर तात्या उद्या तुला शिरपतराव दिसणार नाही. अरे नाही दिसणार. म्हणजे काय वंशाचा दिवा तू विजून टाकणार आहे का माझा? तू येईल तो चालेल. नाही असं नाही. बाय हम्म. ऐकून घे, सगळ्या जोडदारांना हाय का नाही गाड्या? आहे. मला गाडी घ्यायची म्हणजे घ्यायचीच. अरे मग आपण दिपोळीला गाडी घेऊ पोरा. दिवाळी नाही, हम्म. मग मी बामण्या का मुहूर्त काढले, हा. ते म्हण आजचा दिवस आहे ना एकदम चांगला आहे.
अरे गाडीला 30-35 हजार रुपये लागतील. काय कर, मला 30,000 रुपये तू दे. 30? 30,000 रुपये मला आज पाहिजेच. नाही तर तात्या मी काय करून घ्यायची वाच. अरे हे बघ, लोकांच्या पोराला केवढं गाडं बिडं, मी त्याचं सायकल मला काय आहे का नाही याच्यात पाणी. अरे येडा, हे मग का गाडी करता रडत असते का? लोक रडत्या खायला माहितीये का? काला येड्यावानी करतो खुशाल. मला गाडी घ्यायची मोरती, मला गाडीला पैसे. असं कर, तू ना मी तुला लोन काढून देतो. नाही मला कॅश पैसे पाहिजे. तिकडे झक मार तू, भीक माग कोणा बस पैसे, तांबडीचे पैसे, कांदीचे पैसे, दराकाचे पैसे सगळं तुझ्या करते. मी मागतो का? मी हिशोब विचारतो का तुझ्या कर? आता माझ्याकडे 35,000 आहे, याला 30 दिलं. मला तिकडं 10,000चं काम होतं. ते द्या नंतर ते चालू मला तुझ्या पहिले. अरे शिरप्या, मी तिकडे दुकानदाराला कबूल करेल 10,000 रुपये. अरे तू माझं ऐक, तुला 25,000 रुपये देतो मी. नाही, मग? 30 पुरी, 30 मला पुरे लागत. मला गाडी जाणी जास्त संध्याकाळी. बरं मग एक काम कर, मला 2 पायाची गाडी चालवायची, 2 पायाची गाडी चालवायची. 4 चाकी नको का? नाही 2 पायाची, 2 पायाची. या काय पोरा हट्टी. दर एटीएम घे आणि त्याच्यातले फक्त 30,000 काढ. हा दर. एटीएम नंबर हाच आहे ना? कोड हा नंबर? हा, तोच आहे. बर चालेल, मी जाऊ का दादा? आणि 30,000 काढ. हा हा संध्याकाळी ना हा. इकडं आरती करा कोणतरी बोलव, गाडी वावळायला. गाडी वावळायला. बर. हा यानं मध्ये लई खोळ गाडून थोडा गाड. जाऊ का मग? मी चाललो. जाय बाबा, आता काय आहे. आईला मला 10,000चं लय अर्जंट काम होतं आणि तर हा म्हणून बसलो ह्या पर्यंत. एटीएम त्याच्यात 5,000 तवा थवाडीत मारायला कोणी नाही. आता काय करावा? आता कुठंतरी 5,000 रुपये पाहतो, पण शब्द काय अंगावर येऊन देता कामा नाही. कारण कसं आहे, जबान आहे ती, आणि जबान तर आहेच आहे. पुन्हा दोस्तानीमध्ये अडचण नको यायला. हां, नाहीतरी आपल्या भावाला तेवढंच आहे. कसं तरी लपायला साधन. आणि त्याच्यातही जर का त्याचं मन दुखावलं का झाला सगळा बॉम्बटच झाला. नाही आता का, आता मी काय करतो, 5,000 रुपये अजून पाहतो कोणाकडे तरी आणि तेवढं काम करतो. ते लई महत्वाचं आहे माझं. जानू ग माझी जानू, जानू ग माझी जानू, जानू ग माझी जानू. बस झाला आता. आले का पैसे घेऊन? मग काय दुसरी का म्हणलं का? खरंच आणलेत पैसे? या मा मात्र डोका लावलं. हा, काय म्हणलं मला आज गाडी घ्यायची, आज गाडी घ्यायची. जर नाही गाडी घेतली तर मी माझ्या जीवाचं काय करू घेऊ. अरे बापरे, असं बोलला? आणि एकठाच आहे. मला म्हणलं तू गेलो याला कोण आहे. आणि आता जर तो म्हणला गाडी का नाही आणली म्हणून तात्या माझा खिस्सा मारला जाताना पैसे गेले. चांगलंच गंडवलंय म्हणायचं की मग. थँक्यू बरं का, खरंच मला खूप गरज होती पैशाची. काय सांगू तुला, कुठे ठेवू. बरं मी काय म्हणतो, बघा शिरपत्राव होतं पैशाचं झाडच आहे. हो, अरे वाणिकीच एक्स्ट्राच आहे. आम्ही कुठं पैसा तोटा केलाय. बरं मी जे नाचायला लागलो ना ते आमचा तात्या पुरीचे मालाड. चांगली गोष्ट आहे ना मग. आणि मला पण चांगलंच माहिती होतं आणि मला ना तुमच्यावर विश्वास पण होता की तुम्ही मदत कराल माझी, म्हणून मी तुम्हाला पहिला कॉल केला. आणि बाय तुला मी अडचण कुठली जेवण देणार नाही, पण माझ्या विरोधात लोकांना लपडा करायचा ना. जर लपडा केलं तर मी तेवढे पैसे वसूल करीन, तेवढे पैसे वसूल घेईन तुझ्या बरोबर. मला जर तसं करायचं असतं तर मग पकडून ठेवलं असतं का तुम्हाला? नाही कसं सांगतोय. मी काय म्हणते, घरात येताना कोणी बघितलं तर नाही? नाही नाही हो, ऐक ना, आता आहे ना मी ना 30,000 सांगितले ना, मी 30,000 तिकडं आणि 5,000 इकडं काढून आणले. त्याचं काय करायचंय? हॉटेल. अच्छा, म्हणजे तू सॉरी हा मी तुम्हाला तू म्हटले. ऐका ना, म्हणजे हे 5,000 रुपये तुम्ही मला इथं सोडून दुसरीकडे जाऊन खर्च करणार आहे का? कोण? तुम्ही दोघांचे बिल भरणार, दोघांचे बिल. दोघांचं म्हणजे? तुझं माझं. अच्छा, मी तो विचार केलाच नाही. मी काहीतरी वेगळाच विचार करत होते. मला वाटलं. बरं तुला काय खायचं? तुला काय खायचं? काय खायचं? मला का, मला जास्त ना स्वीट मध्ये गुडगुड खायला आवडतं.
तो मला नाही विचारलं तुला काय आवडतं हा सॉरी हा तुम्हाला काय आवडतं जास्त तुझी खायला? पप्पी जाऊ दे बाबा. तुझी पप्पी लय खाऊची वाटते लय पप्पी नाही खायबद्दल बोलते मी. मग काय तो खाऊ खातो नाही का वाटतं? मग चांगली गोष्ट आहे ना. पप्पी आवडते दुसरं नाही का ते खात्यात ते तिला आवडत हो का? लय तोडायला पाणी तर हो का? तो एक दिवस नाही बरं ऐक ना, मग मला पण गुलाबजामुन आवडतात हा खायला. तो एक दिवस नाही दिलं तर मला काय? खायला मला खाऊन पाकच काय लागत लय वाईट लागलं ते लय वाईट लागलं ते म्हणजे त्याला चव नाही खायची हा मग पण चावायची मजा वाटते चावायची मजा वाटते लय मजा वाटते खुश वाटते म्हणजे काय होतं काय टाइम करतो कशाला? नाही तर काय करायचं नाही कशाला काय उगाच बसून आपण बोलत आता जेव्हा नेहमी आलं तेव्हा तुझं तेच चालू राहतं. 2-3 महिन्यापासून तू नुसता येतो मजा मारून जातो. माझं लग्न व्हायले का मला मूड आहेच त्या गोष्टीचा हो का? बाय तो एक शब्द काम केलं का नाही एक शब्द काम केलं का नाही हा केलं तर मग खरं. तू माझा एक शब्द का नाही ऐकत लगेच मी जेव्हा आलो ना तेव्हा टांगा पलटी गोडी फरायला पाहिजे आपल्याला. हो का? हम्म. हा तसं पण हे बघ, तुम्हाला पैशा पाण्याची खूप मदत करतोस. वाटेल तेव्हा मला तू पैसा देतोस. वाटेल तेव्हा तू प्रत्येक हाऊस माझी पूर्ण करतोस. मग तुझी पण तर मी थोड्या आतापर्यंत दिवसात करतच आहे आलो ना ना. थोड्या दिवसात म्हातारे गेलं ना ये पत्री नाही राहणार इकडे डायरेक्ट स्लॅब पड स्लॅब वर स्लॅब वर स्लॅब आणि मग आपली गाडी आणा दारा पुढं हो का? मग आणि मग तू गाडीमध्ये बसणार हम्म. मग असं जायचं कुठं कुठं? कुठं जायचं हनुमानला आता कुठं जायचं हनुमानला बेंगलोर गोवा काश्मीरला तर नाही का मग आपण मस्त तिकडे हनीमून करायचं पण तिकडे असं नाही करायचं गोव्याला गेलो ना तुझे कपडे बदलायचे माझे कपडे बदलायचे छोटे छोटे घालायचे. तुला एवढे हं. वरी एवढं हं. आणि मला मरमुडा वर मोकळाच हो का? ठीक आहे, चालतंय की आपण फिरायला जाऊया मग मस्त नंतर. हा, माझ्या अगोदर तुमचं. पण याचा कार्यक्रम केला माझ्या कमर दुखत काय होतं हो का? आणि तुला मला काही कमराचं काही मंत्र टाकत काय हो काही बोलताय तुम्ही? जाऊ दे इकडं. त्या दिवशी कार्यक्रम केला ना 3 दिवस कंबर दुखायचं माझ्यासारखं हा सारखं कंबर कळ लागायची मग आजचा कसा कार्यक्रम झाला? एकदम मन खुश दिल खुश. चला आणखीन थोडा वेळ आहे आपल्याकडे, थोडं बोलत बसवूया. मी काय मग तिकडे सरक मागे सरक ना काय? मला तर टाकू दे ना खाली बसा. सरक ना मग काय होतं माहिती का याचा कार्यक्रम झाला ना थोडा विश्रांतीच घ्यावा तर नाही तर मग त्या एक दिवस तू नाही का आपला कार्यक्रम करून तेळकून दे दरवाज मी पळालो ना ते त्याला चक्कर येऊन पडलो ना उमऱ्यामध्ये मी कोणाला सांगितलं थोडस झोपा मग. हा बाबा 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 लय मस्त वाटतं ते माटी. हो का? माझं तर सगळं मस्तच वाटतंय. मी काय म्हणतो घेते का आपण लग्न करून येतं हो का? हा कसं करणार बरं? कसं करणार आपण लग्न? लोक करताच करायचं आता कसं केलं आपण अहो पण लोक लोक करतातच केलं की नाही आपण काही वेगळं केलं का मग तसं लग्न बी लोक करतच करायचं आपण. हो का? मी तर लय घोडव नाचन वरातीमध्ये घोडव नाचन अच्छा. झोप येते मस्त. तू गाडी आणायला गेलता ना तू गाडी आणायला गेलता ना गाडी पैसे कुठे आहे? तात्या हा खरं खरं सांगू का हा मी गाडी आणायला गेलो आणि ठीक आहे मला धरलं. काय म्हणतो? मी चालू वाटणं म्हणत मला गाडी आणायची गाडी आणायची गाडी आणायची गाडी आणायची मग ते म्हणा गाडी इकडे भेटते वळाक तिकडे शोरूम आहे आणि गेलो तात्या असं ठासत बाबा बाबा तात्या पक्का कमर दुखत माझं लय आणलं तिने लय आणलं सगळं हे यू बाय होते तिने त्या बायनं सोडवलं मला वाचवलं आणि त्या चोर म्हणून मला घरात कोण उठवायचे ना थोडस जवळ घेतलं होतं. तात्या मला गाडी नको गाडी पाहिजे माझं कमर मोडलं. हे बघ तो कंबर मोडेल नाही काय नाही तो पैसे कुठं तरी
घातले बर का. नाही तात्या आता चोरा नेल त्याचं नाव माहित असतं मी त्याच्या मागे तुम्हाला लावलं असतं. हा. पण मग आता कसं चोर कोण आहे काय नाही त्यांना थोडी माहिती तात्या आहे. तात्या माहिती किती मारले किती अरे मारीलच नाही शिरप्या तुला बर का. मुक्का मार दिला मुक्का मार इकडे बस आणि ये नाटक बाबा नाटक सोड नाटक सोड. थोडे लय मारत तात्या. तुझं सगळं समजलं बर का. अरे मारेल नाही तुला. हो तात्या काय सांगायचं मारेल नाही नका बोलू ना. खरंच त्यांना लय हो मारलं लय बरं का खुश चोरांनी. झालं ही बाई नसती तर मग ते तिने मा मुंडको पाहिजे तर तात्या खाली झोपून तू इकडे आला कस काय. हा? मी घेऊन आले त्यांना. हा ही होती हिनं ते पोर दगडानं हाणले दगडांना लांबू दगड पळाले ते हिनं मला धरून धरून आणलं. म्हणजे तुला नाही ते पोरं ऐकले ते तिने दगडाने हाणले होते. तसं नाही तात्या तिने आरडाओरडा केला खूप आरडाओरडा केला लोक पळालेले हो बरं चोर 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 तात्या ते पैसे मरते पण तो शिरप्या जिवंत राहिला हे महत्वाचं आहे तात्या. तो शिरप्या गेला असता तर तो वंशाचा दिवा बुडाला असता हिजला असता. असं का. तू काय आला तात्या इकडं. मी तुला गवशीत आलो. विचारित शिरप्या पाहिला का शिरप्या पाहिला का. हा तर डायरेक्ट इथं पत्ता लागेल तुला वळाला कुणी नेलं नाही नाही. नाही, ते जाऊ दे आता समजा मला तर लोटलं चोरानी. हा तू काय आला मला याचा मुद्दा दे. तू का आला मला सांग. खरं सांग का तात्या हा खरं पाहिजे मला. आता मी बारीक राहिलो का तुमचा शर्ट मला येतो बरोबर. तुमची चप्पल मला येते हा. तुमच्यापेक्षा 3 भाकरी मी जास्त खातो खातोय. मग आता मला काय आवश्यक असं तुला लग्नाची तात्या तू काय आला तुला माहित नाही का काय तुझ्या आई मरून किती वर्ष झाली. 10-12 वर्ष झाले. 10-12 वर्ष झाले ना. मग तेव्हापासून मी इथं येतोय. म्हणजे आपण बापल्या काही एकच गाडी चालतो मग का आता त्याला काय विलाज आहे? एकाच गाडीला ड्रायव्हर दोघे. आपण मग तिला समजायला नको का. तू आम्हाला ओळखते का नाही. तू काय म्हणली हम्म. मा कोणा सांग लपडच नाही. नाही मी नाही ओळखत त्यांना. मग लफडं नाही फक्त प्रेम आहे. तात्या तुला खरं सांगू का जवळ जवळ आहे ना 5-6 वर्ष झाले तसं तिचं माझं हे लपड. बघ तिच्याकरता मी 10,000 रुपये तुला म्हणलो होतो ना. हे 10,000 तिला आणले. मग दे मग ठेवू दोघांमध्ये एकच मग काय कर. काय पण ते पैसे कुठे आहेत. तात्या तिनंच घेतले हा? तिनंच घेतले जमान ना दोघांमध्ये. एवढे 40,000 काय काम आहे तुला. तात्या ऐक ना हा. एक टाइम तो चालला जिकडे भाडं भेटलं तिकडं हा. दुसरीकडे भाडं भेटलं का मी मारी जाईन आणि एकाच गाडीवर 2 ड्रायव्हर वापले का नाही तर तू किन्नर मी ड्रायव्हर मी किन्नर तू ड्रायव्हर काय फरक पडतोय. अरे पण तू दुसरी पाय ना. ओ ऐका तुम्ही दुसरी पहा तुम्ही पण दुसरी पहा. इथं ना दोघंही बसायचं नाही इथं. हा तुम्हाला कोणती गाडी चालवायची आणि कशी चालवायची आणि कोणता किन्नर ठेवायचा ना जाऊन बाहेर ठेवा. चला चाल ठेवा तुम्ही दोघं इथं. तात्या हे बघ तात्या इथून माझं खटकलं ना मी इकडे फाशी घेईन लगेच कुठं इकडे फाशी घेईन लगेच. खटकल्यावर. हा कारण माझा जीव आहे पक्का जीव आहे तो. ओ तुम्हाला पण म्हणते मी दोघांना पण बोलते मी दोघंही निघा इथून. बरं एक काम करते का काय करते बघा सगळं लग्न आमच्या. तुम्ही काय येडे झाले काय दोघं पण. बरं आम्ही दोघं कोण आहे हे तुला माहितीये का. ते मला नाही माहिती आणि मला माहिती बी करून घ्यायचं ना. तुम्ही दोघं इथून आत्ताच्या आत्ता चालते वा. किती गाड्या चालवायचे कशा चालवायचे ना त्या बाहेर जाऊन चालवा. इथं नका चालू. बडबड नको ना काय मा पप्पा आहे तो. तुला माहित नाही. ते असेल मग तुमचा. पोरगा आहे माझा पोरगा. मग मी काय करू. तू काय करू म्हणजे. मग मी काय करू तुमचं पोरग आहे तर मग. तू फक्त पैसे घे. तुम्ही दोघं जण बघत बसा एकमेकाचं. नाही, नाही. तुमचं पोरग आहे का बाप आहे तुम्ही निघा इथून. मला काय सांगताय. तू फक्त पैसे घे. हा, पैसे मग? घ्यापुरते का. ते मला नाही माहिती. मला ज्ञान नका शिकवू तुम्ही. हा निघा इथून तुम्ही दोघं पण. हे बघ वाढ तुम्हाला तुम्हा दोघांनाही लाज नाहीये. तुम्हा दोघांना म्हणते माझ्या घरातून निघा. तुमची पाऊलच निघत नाही इथून. तुला हा? मी काय म्हणतो आम्हा दोघांना बरं लाज मी आहे. काय तुला लाज म्हणतो आहे. मी काय म्हणतो तुला लाज आहे. काय लाज आहे माझी लाज काढता का तुम्ही. तात्या थांब जाऊ दे माझं मग तू नको लागू तात्याच्या 10,000 रुपये घ्या तात्याला चान्स दे चला आम्ही चालू येऊ. काय 10,000 तात्या घेतो चान्स. तुम्ही दोघ जण येडे अरे येडे. मी तुझ्या आधी ठेवलेलं आहे तिला. हा मग ती 10,000 मी तिच्याच करता तिने मला फोन केलता. तात्या हा तो जमीन यायचं का तो आपलं काय खा. मग आता तो कशा करता. तू एकटाच आहे तुझ्या पुरतं भरपूर आहे. हा एक काम कर शहाणा बन हा मला बायको करू दे तू बायको करून घे आणि जमीन जागेल तर जागू राहील.
हा अगदी बरोबर आहे. तुम्ही काय करा, इथून जा, असं करू का? तुम्ही बायको करून घ्या आणि तुम्ही बायको करून घ्या, मग तो एकदम अगदी अगदी उत्तम. निघा. पण तो कसं काय होईल? माझं कसं येऊ, माझं नका विचार करू, तुम्ही दोघे निघा. शिरप्या चला तू हीच उठा बायको पटकन. तू हीच बायको कर. ए माझं मला मी नाही पाहून घेतो. कोणाला नवरा करून घ्या, तुम्हाला बी नाही आणि तुम्हाला बी नाही. निघा माझ्या घरातून, चला निघा. असं का? अरे, पैसे घेऊन आणि मी सोडणारच नाही मा काम असतो मात्र उठलं तर मग बंधूकडून लावून गेली. हो का? हा. हम्म. मला आठ नको नाटक बसलं काय तात्या? हे तात्या हा बसलो भाऊ. हा मजा बघ तात्याची आता लई. मग आता काय लय पातळ माया केली. नाही काय नाही पाहता मग आता कसं कामामध्ये राहतात मला तात्या तेव्हा शिकर पण नाही पण ते लय दिवसानं आल्यावर काय त्या प्रेमाला महत्व आहे. नाही पण मग आता कसं आता घरचे पाहावं लागत दारचे पाहावं लागत पण तात्या तेव्हा मला काय होत नाही बघा. असं का? हा नाही ते एकमेकाची जिवाळा जर जमला ना मग ते नाही करमत म्हणाले एकमेका वाचून. बरं काय चाललंय आता? तुझ्या दादा तिकडे काय दुकाना काय दिसतच नाही एवढं परत आता खर्चायची लय वांदे आहे बाबा. आता रात्री आलत मा म्हणत हा, तात्याला दारू पाहता पण तू आलाच नाही तिकडे. आज आणली का नाही थोडीफार? नाही मला असतं घेऊन आलं असतं ना. नाही तरी पण खाली हाताने येणार नाही अशी मला खात्री. हा? खाली हाताने येणार नाही मला खात्री. थोडी का होईना पण मा करता आणलीच असं. जिवाळा तात्या. हा तुला नाही आणायची मग कोणाला आणायची? तेच तर. हा? मग हा, तुला नाही आणि आणायची मग कोणाला आणायची? मला खात्री आहे हा, शिरपत जर आला ना हा. मा करता थोडी का होईना घेऊन येणार म्हणजे येणारच. बरं बाकीचं काय काम चाललंय? काय नाही आलो सहज म्हणलं आता बरेच 8-10 दिवस झाले येलो होतो. हा. खतच वाढली जाते तुम्ही मला. नाही खत वाटायसारखंच प्रेम आहे आपलं नाही का? हा मग तुला गप्पा लय आवडत मला लय गप्पा आवडत. आपण कोणाला वाईट सांगत नाही. हा आपलं वागणं कसं आहे? ऐका ना, हा? ते सिलेंडरचा पाईप निघाला, मला बसवता येत नाही. हा? तेवढा बसवून द्या ना सर ना. होता देव हा? पै बसू दे. अरे भाऊ, कुठं बसवता येत? मला येणार आहे का ते? हा तुम्ही बसून द्या ना चला ना. आता ते सिलेंडर आणि फिलेंडर आता निघाले नाही आमच्या घरी मीच टाक्या फिट करतो असं. मग ते तेव्हा म्हणलं काय जमत नाही. मला लय नाही येडा गोळा असं का? ते चुलीवर साहेब करणार मग असं करायचं 90 आणली असेल तर मला देऊन जाय. नाही आता 19 आणायचा लागेल. होती ना काय तुझ्याकडे? घेऊन येतो मी घेऊन येतो. असं का? घेऊन येतो. बर तेवढी चला ना, थोडं अर्जंट आहे. चला. तेवढं सिलेंडरचं ते रेग्युलेटर जोडून दे हा बाबा. हा 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 तर मी का फोन वाजवतो मग कोणाचा येऊन राहिला काय माहिती. आता तू कांचे चित्र पाहत बस रे आता. अरे बाबा चित्र नव्हतं पाहत मी. आता मी आलो तेव्हा नटेचे फोटो पाहत होता. या वयात काय करायचं तुम्हाला नटेचे फोटो पण पहिली आठवण आहे भाऊ ती. आठवण येते. हा मग तर चला ना तुम्ही, तर- चला ना. तेवढं रेग्युलेटर बसून दे रे बाबा. चालेल लवकर ये. हो हो जे पटकन गॅस बसू दे. काय कुठे नेली का तुम्ही? अहो कसलं काय गॅस बीस, आपल्याला चान्स मिळतो कधी. हा तुम्ही भेटायला तर येता का मला, म्हणून मी तुम्हाला असंच छान म्हणलं अंग गरम झालं. हो का? इतकं गरम झालं. मला माहिती आहे तुम्हाला तर लई चान्स पाहिजे असतात, पण मग तुम्हाला माहिती नाही म्हातारं कसं आहे. आता पहिले मी किती राऊंड हाणायचो आलो 3-4 राऊंड हाणून जातो आता एकही भेटलं. अहो ते तर सगळं सोडा, मला तर बघायला पण भेटा ना तुम्हाला. तुम्ही तर येत पण नाही भेटायला मला. लावून दार लावून दार लावून अहो पण ते म्हातारं कधी पण येऊ शकतं मध्ये. उभेच करू भेट. अहो पण काय वेळ ते तुम्ही इथं काय करायला थोडी बोलेल तुम्हाला, मी असंच भेटायला बोलवलं. अरे मग मला मोडा हं? मी काय तुला मला का काही मला तिची खात वाटायची का? अहो पण मग मला तुला भेटाय करतो. अहो मला माहिती आहे, मला तर भेटायचं होतं म्हणून तर तुम्हाला खाना करून बोलवलं मी इथं. पण ते म्हातारं कधी मध्ये आलं ना तर मग पंचायत व्हायची आपली. मी सिलेंडरचं बहाणं करून बोलवलं तुम्हाला मध्ये. मी एक काम करू का? काय? तर कोटर आणून देऊ का? तर कोटर तो मला पेल नाही. हां पोलीस कोटर नाहीच होतो तिथं पडा बेस होतं मग आपण करत मस्त कार्यक्रम करू. तसं पण त्यांना लय आवडते क्रोटर. खोरी देतो त्याला पास हो का? मग तात्या पाणी टाकून हल्ली मग ते तो कोरी मग तो लंडन होईल मग आपली मजा. मग काम होईल का आपलं? 100% आपल्याला आपण येळायचं. ठीक आहे, याकडे चालतंय, म्हणतो मग तसं प्लॅन करा. रात्र सुद्धा उठणार नाही. याकडे नाही उठलं ना तर लाईट बंद करून आपण रातचा कार्यक्रम करू राहतो. काही पण तुमचं. पण ठीक आहे, चला सिलेंडर लावला असं बोला त्यांना बाहेर जाऊन. चला लवकर, जास्त वेळ झाला. हो काही पण हो, चला पटकन.
तात्या हा? परफेक्ट नळी बसली बघा. असं का? लय त्रास दिला ना. लय टाइम लावला पण. गरम करू करू बसायची पाळ्याली, गरम करू करू. का बरं? सिलेंडरला ना पाईपच फिट बस. थंड घुसणाच मध्ये, थंड काय केला घुसणा मध्ये, असं? असं गरम केलं तेव्हा बस सावली हा, खापक्यान गेली मध्ये. पण आता लिकेज नाही होणार ना? काहीच बिलकुल नाही. कसं होणार? तुला माहिती ना आपलं काम काय परफेक्ट राहतं. परफेक्ट राहतं, बरोबर आणि ते आहे. कसं आहे, हं. तशी जर ती घुसना, हं. कारण गरम झाल्याशिवाय त्या गोष्टीला मजा नाही, बरोबर आहे. जेव्हा गरम झाली ना, हा, मग मात्र मग मोकळी बसली, मोकळी असं? जे कोणी काचकान दाबली ना, हा, खापकान बसली बरं जायची. असं आता पॅक झाली. पॅक पॅक बी हवंच नाही आता तिला कवर बी हवं नाही, कवर बी नळे तुटत तर बी हवं नाही. असं का? काय चहा पाणी नाही केला? नाही तात्या चहा मी बंद केला आता. रोजचा पाहुणे करते की तुम्हाला चहा पाणी? नाही का नको वहिनी ना का रोज पाहुणे. नको का? अरे पण मग चहा पाहिजे ना. नाही काय आता मी या टायमाला पित नाही. सकाळी उठल्यावर चहा आंघोळ पांघोळ झाले का तेवढा चहा घेतो अर्धा. हं. चहा बरं तात्या हं. तुला काय आणायचं का काय? नाही तर मग महापर द्यायला नको बा. पटा. बरं आता माझी सवय मोडून गेली. बरं ठीक आहे, तुम्ही बोला. मी पण काम वगैरे करते घरात. बरं बरं. कसं आहे, आता या पैशाची अडचण असल्यामुळे ना मी ती सवयच मोडून टाकली. तात्या हा. हा जीवाय हं. त्यापर्यंत तुम्हाला दारू कमी पडणार नाही. माझं कसं आहे साल शेत- जरी तुझ्या करता पण तुला दारू पाहिजे. अरे पण एवढं काय करायचं? नाही हा? अरे तात्या तू कधी दिवसाचा आहे मला तात्या? हा. थोड्या दिवसाचा तात्या. आहे थोड्या दिवसात. हा? हा. अरे तू तरी मारता की मी नाव काढशी शिरप्याला बोला रे मला पाणी पाजायला. हा. तरी टाका मा तोंडामध्ये. नाही हे ठराव की. हा? हो. नाही पाणी तर शिरप्या माझ्या तोंडात बुचामो दारूच सोडू दे मला जीव आनंद. नाही नाही, कारण जिवाळा आहे तो. जिवाळा जिव्हाळा याला आहे, म्हणते जिव्हाळा. जिवाळा. याला माझ्या माणूस मग? तो माग काय ते मागितले मागून मागून कोटर क्वार्टर 50 रुपयाची कोकट. हा हा हा. येऊ हा? अनुभव आणशील ते. दुकानाचं पाणी बी टाकू ना सर असं का? कम्प्लीट मध्ये. पण लवकर ये मग. मग कधी तुमची सून बाई पाहणार नाही. तुम्ही काय करता आले का हं. पुढे जाईल गट 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 ओतून घ्यायची हं. आणि परत बाटली मग मी साईडला ठेवतो. असं का? ना कळता तोवर जेवण तात्या तोवर जेवायचं. नाही, येऊ चालेल. येऊ का? हो. शिरप्यासारखा माणूस नाही ज्याला मला येणार आता. हं? लय जीव त्याचा माझ्यावर. तात्या या तात्या आला का रे शिरपत? शिरप्याला लय काळजी बाबा. मला ना तात्या नाही जमले का तो काम सांगितलं ना हं. मला चैनच पडणं चैन. असं लय जिवाळा गाडचा शिरप्याचा. म्हणलं कसं तात्याला लय दिवस आपण दारू पाहिली आता या काही मूडशी होणार. हा, जे तात्या पाणी बिणी टाकून आणलं तिकून. मावशी होणार का काय म्हणलं? नाही पाणी बिणी सगळं टाकून आणले. डायरेक्ट मारून घ्या. डायरेक्ट द्या मारून पाणी बिणी. नाईट आली नाईटीत पाणी टाकलं. मारून घेऊ का लगेच? घ्या 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 पिऊन घ्या मारू नका. असं का? खायला लय कडक रे. हा नाही आता नवीन आलं ब्रँड. हा नवीन ब्रँड. असं का? हो ते आहे. एमडी. हा तात्या हा. कस काय झालं? लय भारी रे, पण लय कडक. हं? पाणी कमी झालं तिच्या. हा नाही तिला पाणी लय लागत तिला. तिला ना एका बाटल्याजवळ एक मगभर पाणी लागत. मगभर. असं हो. मग ही थोडी असेल बहुतेक ना. हं? धर. आयला लय फिरवी रे पण. फिरी ती लागली माझी गुंगायला. वस्तू फेकी ती म्हणा. असं बरं, मग मी आता आराम करतो. जेवण केलं का नाही? काय जेवायला? त्या भेटीनं आणि त्या दारूनच माझ पोट भरलं येड्या. मामा हा? मी काय म्हणते ते माझी शिलाई मशीन नाही का, हा, ती खराब झाली हो. चला ना थोडं मला नीट करून द्या ना. काय होतं तिला? मला काय माहिती काय होते, ती चालतच नाही आणि मला काही कळत नाही ते कसं नीट करायचं. मला एकदा चला ना नीट करून द्या ना. अरे बाबा, ते का मला जमतय का? हं? अं, तिची मोटर बिघडली का बॉबिन बॉबिन का बिघडली का सटल बिघडला अं, का घोडा बिघडला, मला काय समजणार आहे? म्हणजे समजत नाही का तुम्हाला त्याच्यातलं काही? समजत होतं पण आता दिसतच नाही तर काय. बरं बरं ठीक आहे, मग तुम्ही एक काम करायचं, आराम करा. हा? आता हे हाय तर इथं तर शिरप्या मग तुला हे जमते का रे ते मोटर फिटिंग? पहा कणी हा? त्या कंपनीत होतो मी लय दिवस. आणि ती बॉबिन केस जोडायची? सगळं मी घरच्या घरी मिस्त्री तयार करतो तात्या. अरे मग
तेवढी सून पाहिजे ते बरं क्लिअर करू. मी जर एकदा मशीन वॉर्निंग जर केली ना हा वहिनी कमच्या कम आहे ना हम्म. तुमची हायती जाय पण मशीन परत बिघडायची नाही. खरं त्याला मग तेवढं भारी काम होईल रे. आता हे बाय लोकांना सगळं आपल्याच मस्ती असं? मोटरीवरची आहे बी, पाय दाबायचे पाय हलवायचे बी. हा शोध आपण लावला मोटरीचा पहिला सूट असं का? आणि नाही तर पहिले असे पाय यायला दारू लय बेकार आहे रे ही. यायला काय होतं मामा तुम्हाला? या शिरप्या नाही ना थोडी करता दारू आणली होती. तुम्हाला मी म्हणत असते नेहमी नका पीत जाऊ नका पीत जाऊ पण तुम्ही ना जे नाही वहिनी करायचं तेच वहिनी करता. वहिनी तुम्ही मावर खातो नका माझी चूक नाही बघा. हा पण नाही. मग ठीक आहे तुमची चूक नाही यांची तर चूक आहे ना दिलं कुणी आणून की लगेच पैसे असते का मामा अरे बाबा थोडी होती. थोडी होती हा. आता थोडीशी पिऊन बघा तुम्हाला किती काय ती व्हायला ना लागलं. अहो, मामा हा ती मा करता संध्याकाळच्या चालवली होती पण मग दिली तात्याला पाजून. बरं जाऊ द्या ऐका ना तुम्ही तेवढं मशीनचं काम करून द्या मला बरं. म्हणले अर्जंट आहे. मामा तुम्ही आराम करा मी आराम करतो. हा, हा झोपा, झोपा. हा झोपा तात्या, झोपून झोपा. घेतो. झोप लागल ना. अरे बाबा संध्याकाळपर्यंत आता उठतच नाही मी. बर का? झोपा. आय, 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 आय. बरं चला ना तुम्ही मला तेवढं लावून द्या काम आहे. चांगलं काम कर रे भाऊ त्या मशीनचं. हो, बरं. मामा, मी घेते मी त्यांच्याकडून नीट हा, करून हा. झोपा, तुम्ही आराम करा हा बरं मी काय म्हणतो काय त्याला कुरी दारू पाज द्यायची. काय करू राहून दुसरंच काहीतरी घेऊन बसायचं नाही येऊन कशाला फासली हाय दारू नको माणसं मारत आहे तिथे कोमा जाईल कोमा तुला लिहिलं 2-4 तासात खूपच जाईल मग कुरी ती अरे बापरे कुरी दारू पिला नाही चरचर झाळीत नाही ती झाळीत नाही पण ती पोटात. इतकं हा दुसरंच काहीतरी घेऊन बसायचं काय होत नाही आणि जर आणि गेला तरी काय फरक पडणार आहे. मी आहेच आहे ना तुला मागे पुढे पाहिला. बरं ऐका मी काय म्हणते बरं ऐकून घे तुझ्यामुळे त्याला आतापर्यंत मावली 30-40 दारू पाजायची झाली. आता पण मी काय विचार करतो आपलं पाखरू आपल्याला भेटते ना फुला गुलाबाचं फुल तर 5-50 रुपयाला काय कोणी विचार करतं. मग मला कशाला सांगताय मग 550 हजाराची पाजवली म्हणून काय पण आपलं दोन्ही पण तुम्हीच बोलताय आता तुला ते टाकलं बनवलं काय नेकलेस हा अय्यो. एफडीची मुदत संपली ना आपल्या 5 लाखाची. बरं मग ऐका ना बोलणार नको ना वेळ घालू काय करू आपण लवकर कामावरून घेऊ उरकून घेऊ आणि मग मला नंतर म्हाताऱ्याकडे परत बघावं लागेल ती मी जर 4 तुला- घंटे नाही उठलं तर मी तुला लोक सोडणार नाही आता तुझं नाटकं चालू झाली हो का जेवढं माग आहे ना तुम्हाला लई वेळ द्यायची आता मी वावर हो, पण मग मला एक म्हणायचं मी सोडून आहे की तुला कोणाचे लपड झाले का मग तू काय एवढं काय करते एवढं माग करते काय अशी. मला तर वाटतं तुम्हाला ना वेळ लागलंय काही पण बोलताय तुम्ही तुम्हाला चांगलं माहिती आहे ना मी तुमच्याशिवाय दुसऱ्याकडे बघतच नाही मला तर माहिती ना माझी तू कोणाकडे फिरून पाहत नाही कोण जसं बोलत नाही मी रोज फोन चेक करतो ते कोणते फोन येते कोणचंच नाही. मग काय भेटतो का तुम्हाला नाही ना चला म्हणलो नको ते उठून परत आपलं सगळं स्वप्नाचं पाणी होऊन जाईल. का ग? मी काय म्हणतो थांबतो तुला केवढं देऊ दमले का आता कस काय निघतो म्हणजे हं? घरची कामं पण करते ना मी मग सगळं मी ठेवून माग तुला सांगतो 1 राऊंड मारून गेलो का दुसऱ्या राऊंडला मला फोन करायची मला दमले का नाही मला दम मग आता कसं काय दमले काय आता का घरची कामं तीन सगळी मलाच करावं लागतात वेळच भेटत नाही मग काय करू बाय त्या कामांमध्ये खरं खरं बोला खरं खरं म्हणजे काय खोटं बोलते वाटते का नाही तर मला सोडून कसं दुसऱ्याकडे लपड अरे मग पाय मग आपलं एवढं वाईट नाही. नाही बाबा तसं काही नाहीये खोटं कशाला बोलणार मी तुम्हाला आणि तसं काय असं मी तुम्हाला आज बोलवलं असतं का तुमच्या ठिकाणी दुसऱ्याला नसतं बोलवलं का मग काही पण आपलं उगाच. मला वाटलं परत काय काय आम्हाला कसं परत खायचं हटवून येते आता आहे ना तेवढं दुसऱ्याचं कसर काढणार आहे मी आज किती दिवसाची 8 दिवसाचं बापरे एकाच वेळेला जे का तू नाही बाबा आपल्याला नाही जमणार का बरं एवढं नाही तो काय ऊस नाही काय कोणतं नाही आणि मग कशाला उसनाव ना मी कोणाचं बरं आठवणार नको मला करमतच नाही ग. हो का असं वाटतं तेव्हा पैसे सारखं करावं सारखं करावं तुमच्या चालेल राव का गडी म्हणून काही पण तसं पण गडी म्हणून ठेवायची गरजच नाहीये परत परत तुम्हीच येत राहता इथं दुसरं कोणी येते गडी म्हणून जर राहिलो ना रोज तो कार्यक्रम करत जाईल रोज दिवस साहेब रात साहेब जमलं सोडणारच नाही तुला. हो ना बस तेवढंच बाकी बरं आता कवट टाइमपास करते काच तरी झालं होतंय ना मला माहितीये बघितलं उशीरच कसं तरी होतंय तुम्हाला करू मग झालं पुक करू हो का आठवत नाही टाइमपास करायचं उठा परत मात्र परत चालू कामावरून जर बंद पडायची पळाली का मग परत येऊन स्टार्ट होतो त्याला नाट लागत लगेच नको टाइमपास कर म्हातारा उठला ना तर पंचायत व्हायची रिकामी
आणि मी सोडणारच नाही मा काम असतो मात्र उठलं तर बंद कडून लावून गेली. हो का? हा. हम्म. मला आठ नको नाटक कर. अरे बापरे 4 वाजले 4:15 वाजले. 12 वाजता झोपलो 4.25 तास झोपलो. हा आता कोरा चहा प्यावा वाटतंय. झोप झालीच आहे आपली. सुनबाई काय करते काय माहिती. हा हा सुनबाई सुनबाई बोला ना मामा, उठले तुम्ही? हा अरे शिरप्या तू अजून इकडेच? तात्या हा तुला सांगतो उगे तुमची मिसन मा ताब्यात आली हा म्हणून राहिली नाही तर मिसन आहे ना हा तुम्हाला डायरेक्ट खड्ड्यात फेकायची पळायली असती. का बरं? इतका घाण चढेल ती कधी खोलेलच होती का नव्हती का? आता आपल्याला काय माहिती बाबा. वहिनीची मिसन आहे ना हा फार पार्टला पार्ट मोकळी केली. असं हा घसून हा परत तिला फिट केलं, हा गिरसिंग केली, हा. आयलिंग केली, हा. वार्लिंग केली. वरायलिंग काय केली? आता आहे ना जरा धक्का लावला का उठली, धक्का लावला का उठली, धक्का लावला का उठली. असं हा मोटर बिटर सगळी कम्प्लीट केली? हा फक्त तिच्या ठोवाचा उशीर का मोटर उठली. असं हा वा 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 भारी काम केलं रे. आ ते आवडता ना हा. या काढ केवढं खिडकाचं पिल्लू निघालं खाली कुठं? माझी त्या मिस्ती खाली त्या डावरच्या खालून बसलो होतो आज गोलिया टोळा करून कुठं गेलं ते? मारलं 1 तास लागला त्याला. अरे वा रे पठ्या भारी काम केलं रे. आयला शिरप्या भारी काम करतो बर का तू. हा. कधी मिसन बिघडू द्या वहिनी अर्ध्या रात्री मला फोन करा तुमची मिसन आहे ना मी कधी वार्लिंग ग्रीसिंग करून देत जाईल. नक्कीच भाऊजी. नाही पण आता लवकर बिघडायची नाही ना. तात्या 2 बुधल्या आयल बसले 2 बुधल्या डायरेक्ट. 2 बुधल्या? हा तरी तिथं ते बाराना 10-5 हा 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 म्हणलं काय करा पाहिजे आता. बरोबर. बरं जेवढं होतं बुधली तेवढं संपलं. ते का हा परत याच वस्तू का टपक्या नाही नाही आणण्याची सोय नाही. बरोबर. आदाबलं शेवट हा आणि मग तेवढंच आवरून घेतलं हा तेवढं तुम्ही आली. हम्म. नाही अरे मी 4.25 तास झोपलो एवढ्या 12ला झोपलो तू 4:15 वाजले. हो तुम्हाला तसं वाटतंय? बरं एवढा टाइम नाही झाला. बरं तात्या हा. वस्तू ना वस्तू मोकळी करायची. हा फार एकदम बोंगळीच केली ती बोंगळी. असं हा सगळी बोंगळी केली. मशीन हा सगळे पार्ट काढून ठेवले होते हा. बाजूला. असं म्हणून टाइम लागला. परत तिला कपडे चढवलं किती वेळ लागतो. हा मग मग ते वस्तू एक का तिच्यात नाही लय बारीक सामान आहे ते. गणेश धरेल असा गणेश धरेल हा कधी ती वापरेल का नाही बूर येऊन जाईल बूर कार्बन तिला. ते कपडे बिपडे काही काळे नाही झाले रे. हा कपडे काढून ठेवले होती. असं हा अंडर पॅन्टवरच. असं का? कारण मी जेव्हा मशीनची कंडिशन पाहिली हा हा म्हणून याला पूर्ण कपडेच उतरावं लागते तेव्हा माझी कपडे कुठे ते जमले असते का. नाही कपडे खराब झाले असते मग चिगाट झाले असते कपडे चिगाट बिन ते डाग निघाले नसते लवकर. लय कशी नाही बरं बरं बरं. बरं काय आणू कसं नाही काय बरं हा, आता वहिनी जायचं म्हणायला नको. ओ नका नका काय बोलताय नको. तुम्ही पण. नको बाबा आता माझ्या मामाची काय एवढी तब्येत चांगली नाहीये त्यांची. उगा किती नाही. काही आणू का म्हणून काय फुसला आता ना चहा प्यायचा कोरा आणि किती 2 तासानं मग 6 वाजले का मग नाही जेवायचं आणि झोपायचं. त्यात इतका दम लागला हा. मला अर्धा तास दमच छाटाना. अरे दम लागायचा काय प्रश्न तुला काही पळत जायचं होतं काय? पळायचं नाही हा? प्रत्येक वस्तू खोलायची प्रत्येक वस्तू खोलायची सोपं आहे का एवढं. बरं मग एक काम करा तुम्ही जा. तुम्ही आराम करा. तुम्ही जावा. मी माझ्या मामाला चहा बनवून देते मस्तपैकी आणि आम्ही पण मग थोडासा आराम वगैरे करतो. आता मग मला भरपूर इथंच काम आहे. बसतो मी. हा चला ना बसा ना तुम्ही. मी चहा बनवून देते हा तुम्हाला. येऊ का मग दादा मग चहा पिऊन जाय ना मग. तुला ये लागलं तर मला बोली जाय. तू काय जरी मिस्टरची अडचण असते ना तर मला बोली. हो मी सांगते तुम्हाला. आणि एक आहे मिस्त्रीला कोणला हात बसून नको देऊ तिचो. दुसरा बसला का त्यानं सेटिंग बिघडावली का परत ये माझ्याकडे. म्हणजे सेटिंग मी एकदम मापा सेटिंग करून ठेवले आता. असं का? लय तर तू सेटिंग करते. अरे वा हुशार हुशार आहे रे Setting च्या बाबतीत आता कुणी आपला हात धरणार नाही. नाही
हुशार आहे तू, हं? हुशार आहे हुशार. ठीक आहे या मग. वहिनी काळजी घ्या. हो हो तुम्ही पण मिस्त्रीला जा. जीव लावा, मिस्त्रीला. हो लावते वय मला चहा करून तुम्हाला आण. नाही का जीव लावू, पण मिस्त्रीला जीव लावा. लावते बाबा लावते. चला हा चला मामा. जाऊ का मग? हो हा. या या. आणि चहा तुम्ही- पिऊन जाता का? मी काय म्हणतो, काम झालं का झाकून टाकी जाऊ, मुकळी नका ठेवू. ते बरं. वर ठेवलं राहतं का ठेवलं, हम्म. कारण कसं होतं घाण गुण बसलं नाही ना, मग दुसऱ्या माणसाला पाहिलं ती खराब वाटत. ए अरे चहा पिऊन जाय ना. नाही चहा नाही नको. का आता? चालेल पोरी. हो हा, हा. या या. चला मामा. हा.